मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। जुलैच्या हप्त्याच्या वितरणाला अजूनही सुरुवात झालेली नसल्यामुळे शासनाने जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात यावे ही या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती असणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण शासनाला कळकळीची विनंती करत आहोत की लाडक्या बहिणी आतुरतेने वितरणाची वाट बघत आहेत आणि शासनाकडून कुठल्याही प्रकारची अजून अपडेट प्रसिद्ध झालेली नाही, तर शासनाने वितरणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि लवकरात लवकर वितरणाचा निर्णय घ्यावा। जुलैच्या हप्त्याच्या वितरणाला आधीच खूप जास्त विलंब होत असल्यामुळे फक्त जुलैचेच 1500 रुपये न देता जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर वितरित करण्यात यावे। 28 ऑगस्टला रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनाच्या आधीही वितरण व्हायला हवं। वितरणासंबंधित पुढील 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे 12 ऑगस्टला जुलै महिन्याचा GR प्रसिद्ध झालेला होता आणि तो सुद्धा वेबसाईटवरून डिलीट झालेला आहे। जे काही लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे त्यावरून डिलीट झालेला आहे। काही तांत्रिक कारण असू शकते, त्यामुळेच हा जो GR आहे तो डिलीट झालेला आहे। तर आता जुलै आणि ऑगस्टचा GR परत न काढता डायरेक्ट वितरण व्हायला हवे, कारण शासनाचे या वितरणाकडे अतिशय दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत। तर वितरणासंबंधीची जबाबदारी कोणी घ्यायची, लाडक्या बहिणींनी आणखी किती दिवस वाट पाहायची, हे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत। कारण KYC केल्यानंतर लाडक्या बहिणींचा बराचसा आकडा कमी झालेला आहे। खूप बहिणी या योजनेतून बाहेर आहेत आणि अपात्र झालेले आहेत। त्यांना गेल्या जानेवारी महिन्यापासून म्हणजे 7 ते 8 महिन्यापासून हप्ते बंद झालेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे, ज्या पात्र आहेत आणि ज्यांना रेग्युलर हप्ता मिळतो, त्यांनासुद्धा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आता एकत्रित मिळायला हवा, कारण ते आतुरतेने वाट बघत आहेत आणि खरोखर त्या पात्र लाडक्या बहिणी आहेत। आणि रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर भावांकडून ओवाळणी ही लाडक्या बहिणींना मिळायला हवी। मागच्या वर्षीसुद्धा 2 महिन्याचे पैसे वितरित झालेले होते, तेव्हा रक्षाबंधन होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेताई यांनीसुद्धा वितरणाकडे लक्ष द्यायला हवं आणि लवकरात लवकर वितरण करायला हवं। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वितरणासंबंधित काय वाटते? रक्षाबंधनपर्यंत वितरण होईल का? कारण पुढील 2-3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहे। आज जर आपण बघितलं असेल तर आज 22 ऑगस्ट आहे, शनिवार आहे आणि उद्याचा रविवार म्हणजे 23 ऑगस्ट आणि 24, 25, 26 हे 3 दिवस वितरणासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। त्यातही 26 तारखेला बुधवार आहे, सरकारी सुट्टी असणार आहे, बँक बंद असणार आहे, म्हणून सोमवार आणि मंगळवार वितरणासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत आणि ह्या 2 दिवसात वितरण व्हायला हवे। सोमवारी आणि मंगळवारी जर वितरण झाले तर ज्या लाडक्या बहिणी वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची प्रतीक्षासुद्धा संपणार आहे आणि रक्षाबंधनसुद्धा त्यांची अतिशय गोड होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। अशाच महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला। त्याचप्रमाणे कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। वितरणासंबंधी जर कुठली अपडेट आली तर लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, तोपर्यंत धन्यवाद।